दसरा स्पेशल आज आपण सीताफळ बासुंदी बनवणार आहोत। 1.5 लिटर म्हशीचं दूध गॅसवरती गरम करत ठेवायचे। दूध उकळल्यानंतर अर्धा वाटी दूध बाजूला मी काढून ठेवलं होतं। यामध्ये आपण मिल्क पावडर मिक्स करणार आहोत। आता जे दूध बाजूला आपण उकळत ठेवलं होतं ते थोडं घट्ट झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे 3/4 इतकं झाल्यानंतर यामध्ये 10 टेबलस्पून आपल्याला साखर घालायची, म्हणजे वजनी 125 ग्रॅम। तुम्ही साखर कमी खात असाल तर थोडं प्रमाण कमी करू शकतात। दूध जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं यामध्ये 3 टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे। मिल्क पावडर नसेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। थोडंसं छान कलर येण्यासाठी इथे मी केशर घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून जायफळ वेलची पावडर घातलेली आहे। आता जे बाजूला दूध आपण उकळत ठेवलं आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि मंद आचेवरती परत 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। आता हे मंद आचेवरती उकळल्यानंतर दूध आपण ह्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता हे जे 1 किलो मी सीताफळ घेतले होते हे छानपैकी पिकलेले असणं गरजेचं आहे, तरच यामध्ये भरपूर गळ मिळेल। चाळणीवरती हलकासा घासून घेतलात तर त्याच्या आतल्या बिया सहज निघतात। दूध पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये सीताफळाचा पल्प टाकायचा आहे। प्रमाण आहे 1.5 लिटर दुधासाठी 1 किलो सीताफळाचा पल्प। दूध थंड झाल्यानंतर पल्प मिक्स करायचं आहे, फ्रीजमध्ये मस्तपैकी थंडगार करायचं आहे आणि मगच याला सर्व करायचं आहे। तयार झाली आपली सीताफळ बासुंदी।